त्यामध्ये बघा, आमच्या मिरकरवाड्याच्या टप्पा 2चा विकासच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे। जवळपास 22 कोटीचा हा टप्पा, ज्याच्यामध्ये ऑक्शन हॉल, कंपाऊंड हॉल, जाळी विणण्याचा एक त्याच्यामध्ये भाग असेल आणि विविध पार्किंगपासून ह्या पूर्ण बंधाऱ्याचे सक्षमीकरण यासाठी हा निधी वापरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत। त्याची भूमिपूजन आज आदरणीय उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते आता झालेलं आहे। ते काम आम्ही आजपासून सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या 12 महिन्यामध्ये ह्या पूर्ण मिरकरवाड्याच्या ह्या टप्पा 2च्या निमित्ताने आम्ही चेहरा मोहरा बदलणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे। जास्त वेळ घेतला असता तर तुम्ही प्रश्न विचारला आहे, कमी वेळ घेतोय तरी आपल्याला अडचण आहे। मधला कुठला भाग असेल मला सांगितलं तो मग तेवढे महिने मी घेतो। माझा मुद्दा एवढाच आहे की हा मिरकरवाडा बंदर हा उद्योगाच्या दृष्टिकोनातून, मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचा बंदर आहे। इथे जेव्हा हा बंदर 100% आपल्या कॅपॅसिटीमध्ये काम करायला सुरुवात करेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणामध्ये त्याचा आपल्याला बदल दिसतील। आर्थिक समृद्धी ह्या आजूबाजूच्या भागामध्ये येईल, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल। जसं आपण असंख्य देशांचा विकास हा बंदरांचा आधार होत असताना दिसलेला आहे। अन्य राज्यांचा विकास, उदाहरण गुजरात, आंध्र प्रदेश हा बंदरांच्या आधारावर होत असताना दिसलेला आहे। तसंच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण तोच मानस आहे की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर बंदरांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे। म्हणून वाढवण बंदर असो आणि आता आमचा मिरकरवाडा बंदर असो, असंख्य ह्या बंदरांना 100% त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे डेव्हलप करण्याचा, विकास करण्याचा आमचा मानस आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।